विशेष म्हणजे मनीष सिसोदिया यांनी मतदारसंघ बदलला होता ते आता पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल सुद्धा पिछाडीवर आहेत। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल सध्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पिछाडीवर आहेत। जे तीन प्रमुख नेते आम आदमी पक्षाचे म्हणले जातात, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आतिशी, हे तिन्ही भाजपचे जे मुख्य चेहरे आहेत ते सध्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। सोमेश, नक्कीच यामागे विशेष कारण आहेत। आपण लक्षात घेतलं पाहिजे की अरविंद केजरीवालांनी मतदान झाल्याबरोबर नवी दिल्लीमध्ये री इलेक्शनची मागणी केली होती। आता इथे पुन्हा आपण मॅनेजमेंट आणि निवडणुका लढवणं याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नवी दिल्लीमध्ये अग्रवाल म्हणून एक कॅन्डिडेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उतरवण्यात आले होते। अरविंद केजरीवाल हे ज्या मारवाडी समाजातून आहेत त्याच मारवाडी समाजाचे हे दुसरे अग्रवाल नावाचे एक उमेदवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवी दिल्लीची विधानसभा लढत होते। त्यामुळे इथे पुन्हा आपल्याला मॅनेजमेंट दिसते की अरविंद केजरीवालांची जी बनिया मतं आहेत, मारवाडी मतं त्यांच्या पाठीशी जाऊ शकतात, ती मतं मग ती 500 असो किंवा 1000 असो, ती सुद्धा कुठेतरी पळवण्याचा एक प्रकारचं तरतूद ही या ठिकाणी झालेली होती। त्यामुळे नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी ताबडतोब मागणी केली की इथे पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत। मनीष सिसोदिया यांना स्वतःचा मतदारसंघ सोडून जंगपुराला जावं लागलं होतं, पण जंगपुरा हा सगळा भाग तो आहे जो दिल्लीच्या दंगलींमध्ये, म्हणजे विशेषतः CAAच्या दरम्यान ज्या दिल्लीमध्ये दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलींमध्ये होरपळून निघालेला भाग हा जंगपुरा आहे। त्यामुळे स्वाभाविक तिथे भाजपचं हिंदुत्वाचं कार्ड कदाचित चालू शकतं आणि अल्पसंख्याकांच्या मतांनी जर साथ दिली तर कदाचित मनीष सिसोदिया निवडून येऊ शकतात। सध्याचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार कालकाजी मतदारसंघातून आपच्या आतिशी सध्या पिछाडीवर चाललेले आहेत। आपचे तिन्ही बडे नेते पोस्टल मतमोजणीमध्ये सध्या पिछाडीवर आहेत। काँग्रेसच्या अलका लांबा या कालकाजी मतदारसंघातून सध्या पिछाडीवर आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री हे तीनही सध्या पिछाडीवर आहेत। एकूण 19 जागांचे कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि या 19 पैकी 15 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। केवळ 4 जागांवर सध्या आपला आघाडी असल्याचं दिसतं आहे। नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पिछाडीवर पडलेले आहेत आणि मनीष सिसोदिया हे सुद्धा पिछाडीवर पडलेले आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा सध्या पिछाडीवर आहेत। एकूण 20 जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि या 20 जागांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवलेली आहे। 15 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे तर 5 ठिकाणी सध्या आपचे उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत। त्यामुळे पहिल्या कलांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि हाच ट्रेंड आता पुढे कायम राहतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोमेश, ज्या प्रकारे भाजपने या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दुसरी गोष्ट केजरीवालांनी सुद्धा, आम आदमी पक्षाने सुद्धा पूर्णपणे त्यांचं प्रशासन असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील, गरिबांसाठीच्या योजना असतील, मध्यम वर्गासाठीच्या योजना असतील, या सगळ्या समोर आणलेल्या होत्या। भ्रष्टाचार विरुद्ध प्रशासन असं हे एक नॅरेटिव्ह या निवडणुकीमध्ये समोर येताना दिसत होतं। तर यामध्ये भाजपला यश येताना दिसतंय असं सुरुवातीच्या कालांमध्ये तरी आपण म्हणू शकतो। एक नक्की आहे की पोस्टल बॅलेटच्या मतदानामध्ये सध्या भाजपने आघाडी घेतलेली असली तरी सुद्धा ही आघाडी शेवटची मतपेटी मोजली जाते किंवा किमान EVMचे 10-12 राऊंड होत आहेत तोपर्यंत अशीच असली पाहिजे। सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होऊ शकेल। पण इतकं नक्की आहे की तुम्ही नॅरेटिव्हचा उल्लेख केलात तर ही निवडणूक नॅरेटिव्हपेक्षा जास्त मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनावर लढली गेली असं मला नक्की म्हणावंसं वाटतं। कारण आता मगाशी आपण कालकाजीचा उल्लेख करत होतो की जिथे सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या पिछाडीवर आहेत, या कालकाजीमध्ये अजित पवारांच्या पक्षाकडून जमील नावाचा एक उमेदवार मैदानात होता जो तिथला स्थानिक नेता आहे, ज्यांनी स्वाभाविक अल्पसंख्याकांची मतं जी आम आदमी पक्षाला पडू शकतात ती स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो। दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचं व्यवस्थापन हे भाजपकडून पाहायला मिळाले त्यामुळे नरेटिव्ह आणि वरती वातावरण निर्मिती करून एका लाटेवर निवडणुका जिंकणारी भाजप ही 2024च्या लोकसभेनंतर त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण रणनीतीमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय आणि तो म्हणजे केवळ लाटेवर किंवा नरेटिव्हवर निवडणुका नेत असतानाच प्रचंड सूक्ष्म असं व्यवस्थापन
आणि त्या व्यवस्थापनाच्या मार्फत निवडणुका जिंकायच्या असं एक गणित सध्या भाजपकडून दिसतंय. आणि म्हणून मी सांगतो की रिपब्लिकन पक्षाचे 10 उमेदवार असतील इथे दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लढणारे, किंवा अजित पवारांचे 15 उमेदवार असतील, किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांनी केलेला प्रचार असेल, या प्रत्येक गोष्टीचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या इतर राज्यातील नेत्यांनी, मग देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आले होते, त्यांनी मराठी लोकांची घेतलेली भेट असेल, गुजराती लोकांसाठी गुजरातचे मंत्री दिल्लीमध्ये आले होते, तर या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा या निकालांवर दिसणार आहे. कारण ही निवडणूक केवळ नरेटिव्हची नाही, तर ही मॅनेजमेंटची आणि व्यवस्थापनाची निवडणूक होती असंही आपल्याला म्हणावं लागेल. निश्चितपणे चांदनी चौकमधून भाजप आघाडीवर सध्याचे कल आपण बघतोय. चांदनी चौकमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे. पोस्टल मतमोजणीमधले हे सगळे कल आहेत. भाजपचे 3 प्रमुख नेते अजूनही पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया पिछाडीवर आहेत आणि याविषयी आपण अधिक बोलूया. आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, यापूर्वी जसं आपण बोलत होतो की लोकसभेतलं जे मतदान आहे ते पूर्णपणे आपल्याकडे वळवण्यात, विधानसभेला देखील ते आपल्या मागे येईल हे एन्श्युअर करण्यात भाजपला यश येताना पहिल्यांदा तरी दिसतंय. अर्थात अजून खूप मोठे निकाल बाकी आहेत. अजून EVMची मतमोजणी झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल किंवा यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र सध्याचे ट्रेंड्स येत आहेत सुरुवातीला, त्याच्यावरून काय चित्र दिसतंय? पहिली गोष्ट तर ज्यांनी सर्वे केले होते त्यांच्या चेहऱ्यावरती आता एक आनंद असेल, कारण असेच जर कल राहिले तर त्यांचे सर्वेज यावेळेस खरे ठरतील असं दिसतंय. कारण लोकसभेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते सर्वे करणाऱ्या एक्झिट पोल कंपनीजवरती, कारण ते चुकीचे ठरत होते. यंदा भाजप पुन्हा 27 वर्षांनंतर इथं सत्ता काबीज करेल असं प्रत्येक एक्झिट पोलने सांगितलं होतं आणि तसंच चित्र आता दिसतंय. आणि जे फॅक्टर्स इथं महत्त्वाचे होते, अनेक दिवसांपासून चर्चा होती की आम आदमी पार्टीचे मोठे चेहरे म्हणजे अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे यांचा पराभव होऊ शकतो. कारण तशा प्रकारचे उमेदवार भाजपने दिले त्यांच्या विरुद्ध आणि काँग्रेसने देखील तगडे उमेदवार दिले होते. म्हणून तिरंगी लढाईमध्ये यांना नुकसान होईल असं चित्र होतं. आणि सुरुवातीच्या कलांमध्ये म्हणजे पोस्टल बॅलेटच्या मतांमध्ये तरी अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे सगळे मागे आहेत. सत्येंद्र जैन पुढे आहेत. पण हे 3 चेहरे जे आपचे थिंक टँक, आपचे मेजर चेहरे होते, ते सध्या तरी मागे आहेत. 16, 6 आणि 1 काँग्रेसला 1 आहे. आणि आपण जसं म्हणतो की काँग्रेसनं येणं, काँग्रेसचा चांगला परफॉर्मन्स हे भाजपसाठी चांगलं आहे आणि आपसाठी नुकसानीचं आहे. त्याचेच परिणाम आहेत का? कारण जर काँग्रेस सुरुवातीच्या कालामध्ये 1 जागावरती तरी असेल, तर इतर जागा जिथं आम आदमी पार्टीचे लीडिंग चेहरे मागे आहेत तिथं काँग्रेसने निश्चित चांगलं केलं असेल. अरविंद केजरीवाल विरुद्ध काँग्रेसचे संदीप दीक्षित होते, त्याचबरोबर आतिशी विरुद्ध अलका लांबा होती. तर हे मोठे चेहरे आणि काँग्रेसने पण पूर्ण कंबर कसली होती की आपण चांगलं परफॉर्मन्स करू आणि काँग्रेसचं समजा वोटिंग पर्सेंटेज वाढलं तर त्याचा फायदा निश्चित भाजपला होईल अशी चर्चा होती आणि तेच सुरुवातीच्या कलांमध्ये आहे. पण हे खूप लवकर किंवा सुरुवातीचे कल आहेत. EVMमध्ये प्रामुख्यानं EVMची जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला कळेल की हे कल तसेच राहतात का आणि कोणाच्या बाजूनं दिल्लीच्या जनतेने मतदान केलेलं आहे. अनेक फॅक्टर्स होते आणि फॅक्टर होतं कारण याच्या आधीच्या 2 निवडणुकीमध्ये लढत होती ती भाजप आणि आपमध्ये. काँग्रेस फाईटमध्ये कुठेच नव्हती. काँग्रेसचं परफॉर्मन्स कोणी मोजत नव्हतं. पण यंदा काँग्रेसचं परफॉर्मन्स चांगलं असेल वोट पर्सेंटेज वाईज अशी चर्चा जोरदार होती. तशा प्रकारचं कॅम्पेन काँग्रेसनं केलं होतं आणि त्याचेच परिणाम हे आहेत का हे पूर्ण मतमोजणी झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर स्पष्ट होईल. पण काँग्रेस 1 आणि आता आकडे वाढलेत. 7 जागांवरती आम आदमी पार्टी पुढे आहे, 18 जागांवरती भाजप पुढे आहे आणि काँग्रेस 1 जागांवरती आहे. म्हणजे जवळपास 70 पैकी 26 जागांचे कल पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर समोर आलेले आहेत. पण यातले आत्ताचा सर्वात मोठा पॉईंट म्हणजे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी हे 3 मागे चालत आहेत. निश्चितपणे या क्षणाचे जे अपडेट्स आहेत, एकूण 27 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये 18 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. 8 जागांवर आपचे उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत, तर काँग्रेस पुन्हा एकदा 1 जागेवर आघाडी मारताना दिसत आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. एकूण 18 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे आणि 8 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
गणेश, विशेषतः भाजपला जी प्रमुख समस्या येत होती असं सांगितलं जात होतं, विशेषतः जे 10 मतदारसंघ आहेत जिथे मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे आणि 12 असे मतदारसंघ जिथे दलित बहुल मतदारसंघ आहेत, हे काबीज करणं, या ठिकाणी पुन्हा एकदा सत्ता मिळवणं, हे सुद्धा भाजपसाठी अत्यंत आव्हानात्मक चित्र होतं. मात्र या सगळ्यावर सध्या लोकसभेच्या मतदान जे या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा होतं, ते आता विधानसभेला कायम ठेवण्यात भाजपला यश येऊ शकतं असं चित्र दिसतं. अगदी बरोबर. मुस्लिम मतदाराकडे भाजप जास्त गेली नाही, पण दलित आणि ओबीसी फॅक्टर खूप महत्त्वाचं होतं. दुष्यंत गौतम सारखा एक चेहरा त्यांनी इथे उभा केला आणि त्याला म्हणजे दुष्यंत गौतम समजा भाजपचे नंबर झाले, दुष्यंत गौतम हे मुख्यमंत्री पदाचे दावेदारही होऊ शकतात आणि तशा प्रकारचं प्रोजेक्शनही केलं. भाजपनं स्ट्रॅटेजी केली. म्हणजे याआधी आपण पाहिले की जेव्हा जेव्हा भाजपनं एक चेहरा दिला, किरण बेदीचा चेहरा दिला, हर्षवर्धनचा चेहरा दिला, त्यावेळेला भाजपला नुकसान झालं. म्हणून भाजपनं यावेळेला 3-4 मोठे चेहरे दिले किंवा एक लोकांमध्ये ही बाब सोडली, माहिती दिली की आपण जर निवडून आलो तर एक दलित मुख्यमंत्री होऊ शकतो. तर दुष्यंत गौतमच्या नावाचं प्रोजेक्शन आधीपासून सुरू होतं. तर त्यानं दलित वोटर्सला अपीस करण्यात त्यांना यश मिळालं, समजा आता तसे निकाल आले तर. दुसरं जे NDA मधले दलित पक्ष मतदारांना सोबत नेणारा पक्ष आहे, म्हणजे आठवले गट इतर पक्ष जे आहेत त्याचे नेतेही इथे उतरवले होते. आणि भाजपचा सर्वात मोठं फॅक्टर होतं की त्यांनी स्ट्रॅटेजिकली यावेळेस निवडणूक लढली. प्रत्येक खासदाराला काम दिलं, प्रत्येक मंत्र्यांना काम दिलं, 2-2 विधानसभेचे पॉकेट्स त्यांना दिले आणि सगळ्यांना एक डॉकेट दिलं गेलं होतं. त्या डॉकेटमध्ये सगळ्यांना माहिती दिली गेली होती कोणाला कसं टॅप करायचं आहे, कोणाला संपर्क करायचा आहे आणि कसं पुढे जायचं आहे. म्हणून जी मायक्रो मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग होती, स्वतः अमित शाह, JP नड्डा यांनी बैठका घेतल्या, त्याचा फायदा इथं होताना दिसला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टी फक्त रेवडी म्हणजे जे फ्रीबीज त्यांनी वाटले, पाणी, वीज, त्याच्या पलीकडे त्यांनी कोणता विचारच केला नाही. आणि त्यांना असा विश्वास होता की ज्या ज्या लोकांना आपल्या स्कीम्सचा लाभ मिळतोय ते आपले मतदार आहेत आणि ते आपल्याला मतदान करतील. पण फ्रीबीजच्या पुढे देखील स्वतःला अपग्रेड करण्याचा एक विषय आपनं सोडून दिला आणि त्याला एनकॅश केलं भाजपनं, त्याला एनकॅश केलं काँग्रेसनं. यामुळं बरेच गोष्टी आहेत, म्हणजे कंप्लेसेन्सी आली. आपला वाटलं की आपला वोटर आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, म्हणजे रिक्षावाला ते लोअर मिडल क्लास ग्रुप हे सगळे आपले आहेत आणि ते पुन्हा निवडून देतील. पण भाजपनं तिथं देखील पेनिट्रेट केलं. आताचा आकडा जर पाहिला तर 10, 22 आणि 1 झालेला आहे, म्हणजे जवळपास 33 जागांचे कल आलेले आहेत आणि 22 म्हणजे समजा असेच कल राहिले तर मला वाटतं भाजप 50-60च्या पुढे जाईल. आणि हेच आपण म्हणतोय की कोणताही पक्ष येईल ते क्लीन स्वीप करून येईल आणि सध्या तरी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीमध्ये भाजप क्लीन स्वीपच्या दिशेला जाताना दिसते. आणि ह्या गोष्टी आहेत. आता माहिती अशी मिळते की पोस्टल बॅलेटमध्ये खूप पुढे भाजप निघते. आता रमेश बिदुडी पुढे आहेत, जे या भाजपचा एक मोठा चेहरा आहे, आतिशीविरुद्ध त्यांना उभं केलेलं आहे. म्हणून भाजपनं मोठे चेहरे देखील इथे उतरवले. तरुण चुग सारखा एक चेहरा उतरवला, दुष्यंत गौतम होते, रमेश बदुडी होते, असे चेहरे दिले जे लोकांमध्ये जाऊन लोकांना आपल्यासोबत करण्यात यश मिळतं. आता 11-25-1 असा अपडेट आलेला आहे. भाजप 25 जागांवरती लढत घेत त्यांनी जे आहे पुढे गेलेलं आहे. म्हणजे 11 जागा फक्त राहिल्या आहेत मेजॉरिटीचं अंक गाठण्यासाठी. आणि ज्या प्रकारे पुढे चालली आहे भाजप, तर मला वाटतं भाजप अशाच प्रकारे EVM मध्ये देखील परफॉर्म करेल. आणि काँग्रेसचं परफॉर्मन्स खूप महत्त्वाचं आहे. काँग्रेस किती वोट शेअर घेतं आपचं किंवा कशा प्रकारचं वोट शेअर त्यांना मिळतं, कारण काँग्रेसनं दलित OBC मुस्लिम फॅक्टरचं इथं प्रभावपूर्ण पद्धतीनं त्यांच्यापर्यंत ते पोचले होते. म्हणून तो वोट बँक शिफ्ट झाला आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. तर समजा तो वोट बँक शिफ्ट झाला आणि तिथं भाजपला फायदा होतो, भाजपचा वोटर त्यांच्यासोबत इंटॅक्ट राहिला, मिडल क्लास अप्पर मिडल क्लास वोटर मोठ्या प्रमाणात बाहेर आला, त्यांनी भाजपला मतदान केलं असेल असं चित्र आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की भाजप पोस्टल बॅलेटमध्ये देखील पुढे जात आहे. हे पोस्टल बॅलेट आहेत, मला वाटतं आता 10-15 मिनिटांना 8:30च्या वेळेला EVMची मतमोजणी सुरू होईल आणि EVM मध्ये देखील असेच ट्रेंड राहतील असं बोललं जात आहे. आणि जे एक्झिट पोल्सचे आकडे सांगत होते तशाच प्रकारे भाजप इथं सत्ता काबीज करण्याच्या जवळ जाताना दिसतंय.
निश्चितपणे एक्झिट पोल्सच्या दिशेनेच सध्याचे ट्रेंड जाताना दिसत आहेत असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. 70 पैकी 38 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत. यामध्ये आप 11 ठिकाणी, भाजप तब्बल 26 ठिकाणी, तर काँग्रेसनी एका ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. आपचे 3 प्रमुख नेते अजूनही गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून अजूनही पिछाडीवर आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी हे तिघही प्रमुख नेते सध्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. आणि एकूण भाजपनं 26 जागांवर तर आपनं 11 जागांवर आघाडी घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.